परमेश्वर स्वर्गीय पित्याला धन्यवाद. परमेश्वराने आज आपल्याला परत एकदा एकत्र केलं त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी. मी खरोखर परमेश्वराला धन्यवाद देत आपल्या आजच्या संदेशाला सुरुवात करत आहे. जो परमेश्वर खरोखर महान, पवित्र राजा, सेनाधीश परमेश्वर, त्याला खरोखर सर्व आदर, सर्व मान, सर्व सन्मान आता इथून पुढे योगानुयोग आणि सदा सर्वदा खरोखर ख्रिस्त येशूच्या नावामध्ये ते आपल्या परमेश्वराला धन्यवाद देत जो संदेश आपण खरोखर कालपासून शिकायला सुरुवात केलेला आहे त्याच्या भाग 2कडे परमेश्वर कृपेने आज आपण जाऊया. परमेश्वरामध्ये काल आपण समजून घ्यायला सुरुवात केली होती की जे काही परमेश्वर आपल्याला दाखवतो ते ह्याकरता दाखवतो कारण परमेश्वराला ते पूर्ण करून घ्यायचं असतं. कोणतीही स्वप्न, कोणतेही दृष्टांत, कोणताही वचनामधला एखादा भाग परमेश्वर आपल्याला प्रकट का करत असतो? कारण परमेश्वराच्या 2 इच्छा त्यामागं परमेश्वर ठेवलेला असतो. पहिली इच्छा की जे काही मला दाखवलंय एकतर ते पूर्ण व्हावं किंवा मला जे परमेश्वराने दाखवलंय ते पूर्ण होऊ नये. एकतर ते पूर्ण व्हावं किंवा ते पूर्ण होऊ नये. या 2 इच्छा परमेश्वर आपल्याला जे काही दाखवत असतो त्यामागं असतात. आणि दरम्यान आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून अधिक प्रमाणात घ्यायला पाहिजे की परमेश्वराला आपण शिकलोय, गेल्या कित्येक महिन्यापासून आपण शिकत आलेलो आहोत की सैतान विरुद्ध पद्धतीने, विरुद्ध प्रकारे परमेश्वर देव स्वर्गीय पित्याला नेहमी अनुसरायचा प्रयत्न करत असतो. तो नेहमी परमेश्वराचं अनुसरण करायचा प्रयत्न करतो, नेहमी, पण विरुद्ध मार्गांनी, विरुद्ध पद्धतींनी. आणि म्हणून काल आपण परमेश्वराची इच्छा जी समजून घेतली की परमेश्वर आपल्याला एखादी गोष्ट दाखवतो ती याकरता कारण परमेश्वराला ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायचे असते. परमेश्वराला ते आपल्या जीवनामध्ये एकतर घडू द्यायची नसते म्हणून परमेश्वर आपल्याला ती गोष्ट दाखवत असतो. आणि काल आपण संदेश संपत असताना मी तुम्हाला परमेश्वरामध्ये काल ही गोष्ट शब्द दिला होता की उद्या आपण पाहणार आहोत की सैतान मग हे कसं करतो. कारण सैतान तर आपल्याला कुठला विचार दाखवू शकत नाही. तो आपल्या मनामध्ये विचार घालतो खरं, पण तो आपल्याला स्वप्न दाखवू शकणार नाही जर आपण परमेश्वराच्या आज्ञापालन करत असू तर. आपण वचनात शिकलो परमेश्वराच्या की जिथं परमेश्वराचं आज्ञापालन तिथं सैतान एखादी गोष्ट आपल्यावर लादू शकत नाही. तिथं आपण जर त्याला धमकावलं निघून जा, तुझा आमच्यावर काहीही अधिकार नाही, तर त्याला निघून जावं लागतं. त्याला जर का आपण सांगितलं की तू माझ्या जीवनावर कसलीही सत्ता चालवू शकत नाहीस, ख्रिस्त येशूच्या नावात तुला धमकावतो, जिथून आलास तिथं परत निघून जा, तर त्याला निघून जावं लागतं. शिकलोय आपण ऑलरेडी हे परमेश्वरामध्ये. आणि हे शिकलेलं असताना माझी मग परमेश्वरामध्ये एक परमेश्वराने मला दिलेली जबाबदारी जे आता परमेश्वर कृपेने पार पाडत आहे ती ही की मग सैतान कसं आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण करायला लावायचा प्रयत्न करतो किंवा सैतान आपल्याला परमेश्वराने दिलेलं एखादं टास्क, एखादं मिशन, एखादं कार्य, एखादी जबाबदारी जी परमेश्वराने आपल्याला दिलेली असते ती पूर्ण होणं म्हणून सैतान कसं काम करतो, ती पूर्ण होणं म्हणून सैतान कसं काम करतो. वचन सांगतं प्रभू येशूच्या समोर तो गेला खरं. प्रभू येशूची परीक्षा पाहण्याकरता तो प्रभू येशू समोर गेला खरं, पण वचन सांगत नाही की तो प्रभू येशूला फोर्सफुली काही विचार देत राहिला. प्रभू येशूला त्यांनी काही गोष्टी कळवणं चालूच ठेवलं, वचन असं सांगत. पण वचन हे सांगतं की प्रभू येशूने त्याला धमकावलं तेव्हा त्याला निघून जावं लागलं. मार्कमध्ये पण पाहतो, मार्क वर्तमानामध्ये की 3000 अशुद्धात्म्याने ज्यावेळेस प्रभू येशूने धमकावलं निघून जावा या माणसाच्या शरीरातून, तेव्हा त्याला निघून जावं लागलं. ज्यावेळेस त्या बहिणीने कबूल केलं की मी प्रभू येशूच्या वस्त्राला स्पर्श करणार आणि मला रोग सोडून जाणारच, वचन काय सांगतं, त्यावेळेस त्या बहिणीला तो रोग, तो आजार सोडून निघून गेला. मग आपल्याला ते हे शिकणं गरजेचं आहे की मग नेमकं सैतान आपल्या जीवनात कसं काम करतो जर आपण परमेश्वराच्या आज्ञापालन करत असू तर. जर आपण परमेश्वराचं वचन पूर्ण त्याच्यावर प्रेम करून, परमेश्वराच्या वचनावर प्रेम करून जर आपण परमेश्वराच्या वचनाचं पालन करत असू मग सैतानाला कसं काय आपल्या जीवनामध्ये कार्य करायला जागा शिल्लक राहते. कारण भरपूर लोकांना ही गोष्ट समजत नाही. आम्ही तर वचनाचं पालन करतो,
आम्ही तर संदेश न चुकता व्यवस्थितपणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ती कृपा मागतो आम्ही प्रत्येक वेळेस की देवा मला संदेश समजावून सांग. मग तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये वाईट घटना घडताना, संकट अडचणी येताना, दुःखाच्या परिस्थिती येताना, अचानकपणे विपत्ती येताना कसं काय दिसतं? यासाठी दिसतं कारण भरपूर लोकांना माहीत नाही की अजूनही काही गोष्टी आहेत की ज्यामुळे सुद्धा सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात घ्या, माझे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. सैतान पूर्ण करतो असं मी म्हणलेलं नाही. मी काय म्हणालो? करू शकतो, प्रयत्न करतो तो. त्यामुळं संदेशाला सुरुवात करत असताना मी विनंती करतो परमेश्वरामध्ये आपल्या सगळ्यांनाच वचन सांगता आपण वाचूया 2 मिनटं. मत्तय शुभ वर्तमान 5वा अध्याय, 4था अध्याय, थिंक 4था अध्याय, 4था की 5वा? 4था अध्याय, पहिल्या वचनापासून पुढं. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून हां आत्म्याने त्याला अरण्यात नेले. हां मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. बरोबर. हां त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. सैतान प्रभू येशू जवळ गेला. सैतान प्रभू येशूची परीक्षा पाहू लागला आणि प्रभू येशूने सैतानाला काही उत्तरं स्वतःच्या मनाच्या विचारांनी द्यायच्याऐवजी, स्वतःच्या मनातल्या कल्पनांनी द्यायच्याऐवजी किंवा जीवनामध्ये आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांनी द्यायच्या ऐवजी 10-15 लोक त्याच्यासोबत जे काही रोज असतील, बसतील, उठतील, ज्यांच्यासोबत तो कामाला जात असेल, येत असेल किंवा ज्यांच्यामध्ये तो काम करत असेल, येत असेल, घरामधलं परिवार जे होतं, परिवारातले जे शब्द त्याच्या कानावर पडत असतील, त्या शब्दांच्या कानावर पडण्याने जे काही प्रभू येशूला आत्तापर्यंत ऐकायला मिळालं त्यानुसार प्रभू येशूने उत्तर दिलं नाही. खरं तर प्रत्युत्तर दिलं नाही. कुणाला? सैतानाला. प्रभू येशूने जे प्रत्युत्तर दिलं ते वचनानुसार दिलं. वचन काय सांगतं परमेश्वराचं? कारण असे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर कारण असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे. परंतु त्याने उत्तर दिले आणि सांगितलं त्याने स्पष्टपणे की लिहिलंय असं. परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय असं. काय लिहिलंय? की परमेश्वराचं वचन असं असं सांगतं. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आज पहिल्यांदा परमेश्वरामध्ये सैतान कधीही त्याची इच्छा एखाद्याच्या जीवनावर तोपर्यंत थोपू शकतो, पहिला मुद्दा, जोपर्यंत आपल्यामध्ये परमेश्वराचं वचन भरपुरीने राहत नाही. त्यांच्याच जीवनात सैतान थांबतो. त्यांच्याच जीवनात स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या इच्छा, इव्हन त्याच्या गरजासुद्धा काही असतील तर त्या त्यांच्याच जीवनात सैतान थोपवायचा प्रयत्न करतो, जे परमेश्वराच्या वचनाला स्वतःमध्ये राहू देत नाहीत, जे परमेश्वराच्या वचनाला विशेष करून भरपुरीने स्वतःमध्ये राहू देत नाहीत. जुन्या लोकांना एक खूप चांगली सवय होती, जी सवय आज काही चर्चेसमध्ये लुप्त होत चालली आहे, थांबत चालली आहे, की जुन्या विश्वासी गणांमध्ये, आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये ॲक्च्युली म्हटलं तरी चालेल, वचन पाठ करायला लावले जायचे. आणि वचन पाठ करायला का सांगितलं जायचं? कारण वचन पाठ केल्यानंतर आपल्या मनामध्ये ते कायमचं राहतं. तुम्ही विसरायचं म्हणला तरी ते आपण विसरू शकत नाही. करून बघा, जमणार नाही. लहानपणी कधी एका काळी आपल्या तरुणपणामध्ये आपण एखाद्या मूवीचं जर का सॉन्ग ऐकलं असेल, एखादं गाणं ऐकलं असेल, आजसुद्धा लक्षात घ्या ते गाणं आपल्याला ॲज इट इज आठवायचा प्रयत्न होतो. आपली इच्छा नसली तरीही जर आपल्या गाडीवरून जात असताना सहज कुठं तर ते गाणं वाजलं तर लगे आपल्या मनाला आपण ते गाणं गुणगुणायची इच्छा होते. इव्हन आपल्या परमिशनशिवाय कधी कधी जर आपलं मन चालूसुद्धा करतं ते गाणं गायला. आपण गातो असं नाही म्हणलं मी, आपलं म्हणजे एखादी गोष्ट माणसाने जर का पाठ केली तर माणसाच्या मनाचा स्वभाव आहे, माणसाचं मन ती गोष्ट त्याला परत 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 आठवण करून देत राहतं. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? तुमच्या मनाच्या नवीकरणाने, तुमच्या स्वभावाच्या नवीकरणाने नाही, तुमच्या ड्रेसिंग स्टाईलच्या, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीच्या नवीकरणाने नाही, तुम्ही कसं वागता, कसं उठता, कसं बसता याच्या नवीकरणाने, बाह्य स्वरूपातल्या गोष्टींच्या नवीकरणाने नाही, तर मनाच्या नवीकरणाने तुमचं रूपांतर. का सांगितलं परमेश्वराने हे? कारण परमेश्वराला आपल्याला हे सांगायचं आहे यातनं. तेव्हाच सैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, जेव्हा आपल्या मनाचं नवीकरण परमेश्वराच्या वचनाने
आपण होऊ देत नाही. सैतान तेव्हाच आपल्या जीवनात कार्य करतो जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनानुसार आपल्या जीवनाचं नवीकरण होऊ देत नाही. पहिला मुद्दा की परमेश्वराचं वचन जिथं कमी तिथं सैतान याचा प्रयत्न करतो त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. त्याचे विचार, त्याच्या कल्पना माणसांच्या मनात घालायचा प्रयत्न करतो. जर ती माणसं वचनामध्ये कमी असतील, जर ती माणसं वचनाचं पालन करत नसतील, तर त्यांना ह्या गोष्टी खऱ्या वाटायला सुरू होतात. वचन सांगतं की स्त्रीला खरं वाटलं नाही, खरोखर ते फळ दिसायला खूप मनोहर आहे बरं का, ते फळ दिसायला खूप सुंदर पण आहे बरं का, आणि तिला हे पण दिसलं म्हणे, म्हणजे दिसण्यातनं तिने एवढ्या गोष्टी समजून घेतली. तिसरी गोष्ट पण तिला दिसली म्हणे, तिसरा मुद्दा पण तिला दिसला म्हणे. काय दिसला? की ते फळ शहाणं करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे म्हणे. ते फळ शहाणं करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे, शहाणं करू शकतं ते फळ, असं वाटलं म्हणे तिला. कशातून? फक्त दिसण्यातून, फक्त. मग आपल्याला परमेश्वरामध्ये हे समजून घेणं खरोखर गरजेचं आहे. जर वचनाची आपल्या मनामध्ये कमतरता असेल तर सैतान जे काही दाखवेल ना आपल्याला, आपलं मन लगेच त्या गोष्टींना मान्य सुद्धा करायला जाऊ शकेल. आपलं मन त्या गोष्टींना लगेच मान्य करायला जाऊ शकेल. म्हणून सांगतं परमेश्वराचं वचन, दिवस असो, रात्र असो, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, पहाट असो, मध्यरात्र असो, परमेश्वराच्या वचनाचं पूर्ण अंतःकरणापासून, पूर्ण जीवापासून, पूर्ण विचारामधून, पूर्ण लक्ष लावून मनन करत राहा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या डोळ्यापुढून बिलकुल सुद्धा आड होऊ देऊ नको, दुसरीकडे जाऊ देऊ नको. कंटिन्यू तुझ्या मुखामध्ये परमेश्वराचं वचन ठेव. बोलायचं आहे, परमेश्वराचं वचन बोलत राहा. गप्पा मारायच्या आहेत, परमेश्वराच्या वचनाबद्दल गप्पा मारा. चर्चा करायची आहे, परमेश्वराच्या वचनाला घेऊन चर्चा करा. एखादा मुद्दा परमेश्वराच्या वचनानुसार आपल्याला काय सांगतो आपल्याला माहीत पाहिजे. एखाद्या बाबतीमध्ये एखादा वचन परमेश्वराचं काय सांगतं हे आपल्याला माहीत पाहिजे. कर्ज घेणं, वचन काय सांगतं माहीत पाहिजे. कर्ज फेडणं, वचन काय सांगतं ते माहीत पाहिजे. जुन्या करारामध्ये कर्ज घेतलं फिजिकली, फायनान्शियली, असं आपल्याला जर का पाहायचं असेल ना, तर एक चांगलं उदाहरण मी आपल्या प्रत्येकाला परमेश्वराकडून सांगू इच्छितो. परमेश्वराकडून, माझ्या मनचं नाही. वचन सांगतं की परमेश्वरामध्ये दाविदाने खूप चांगल्या प्रकारे राज्य केलं यरुशलेमवर सॉरी खूप चांगल्या प्रकारे राज्य केलं. आणि त्यावेळेस परमेश्वराने राजगादीवर शल्मोनाला बसवलं. राजगादीवर बसल्याच्या काही वर्षानंतर शल्मोनाने परमेश्वराकडून इच्छा समजून घेतली आणि परमेश्वर जिथं उपस्थिती करेल त्या मंदिराची बांधकामाची व्यवस्था सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्याने आपल्या वडिलांचे जे काही मित्र होते त्यांना त्यांनी पत्र लिहिले आणि त्यांच्याकडनं गोष्टी मागितल्या. लक्षात घ्या ते काय होतं. भलेवचनात शब्द नाही आहे की याने इतक्या टक्क्याने कर्ज घेतलं, याने इतक्या पर्सेंटेजने, इतक्या रेट ऑफ इंटरेस्टने लोन घेतलं. वचन सांगतात त्यांच्याकडनं ज्या गोष्टी घेतल्या ना त्याची परतफेड नक्की शल्मोनाने केली असणार आहे. हे काय होतं मग? हे उपकार एकमेकाची जी फेडण्याची पद्धत होती ती नेमकी काय दर्शवते? मला कोणालाही ओपनली सांगायचं नाहीये. उद्या जावं लागेल, कर्जाचं ॲप्लिकेशन करा, लोनला ॲप्लिकेशन करा. वचनातनं समजून घेता पाहिजे आपल्याला. एखाद्या परिस्थिती करता वचन काय सांगतं? वचन स्पष्ट सांगतं, मूर्खाला आपला सोबती बनवू नको. मूर्खाला आपला सोबती बनवू नको, नाहीतर तुला पश्चाताप करावा लागेल, तुला पस्तावा करावा लागेल की ह्याला माझ्या सोबत मी ठेवलं आणि म्हणून मला हे अपयश प्राप्त झालं. आपल्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित समजता यायला पाहिजेत, समजून घेता यायला पाहिजेत की सैतान आपल्या जीवनामध्ये गोष्टी कसं दाखवू शकतो. आपल्याला सैतान काही गोष्टी कसं प्रगट करू शकतो. वचन सांगतं भले इयोबाच्या समोर सैतान स्वतः नाही आला, भले इयोबाच्या विचारांमध्ये सैतान नाही शिरला, पण वचन सांगतं त्याच्या पत्नीद्वारे सैतान कार्य करायचा प्रयत्न करत होता. काय म्हणत होती ती? परमेश्वराचा धन्यवाद करत काय बसलात.
सर्व हे सोडून द्या आणि घरामध्ये काय घडलंय त्याच्याकडे जरा लक्ष पुरवा. समजून घेणं गरजेचं आहे. इयोब लगेच तिला प्रत्युत्तर काय दिलं परमेश्वराने दिलं, काढून घेतलं परमेश्वराने काढून घेतलं. मी विनाकारण त्रास का करून घेऊ, कारण ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये आली, ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली, ह्याचा अर्थ परमेश्वराचा होकार होता म्हणून घडली. जर परमेश्वराचा होकार नसता, म्हणूनच हन्नेला कित्येक वर्ष कितीतरी लेकरं जन्माची राहिली. वचन सांगतं कितीतरी वर्ष तिची कूस बंद ठेवली होती परमेश्वराने. वचन सांगतं कितीतरी वर्ष राहेलची कूस परमेश्वराने बंद ठेवली होती. ह्याचा अर्थ कितीतरी लेकरं जन्मायची राहिले. का राहिले? राहेलीला, हन्नाला कित्येक लेकरं झाली असती पण ती जन्मली नाहीत, कारण परमेश्वराने त्यांची कूस बंद ठेवली होती. आणि परमेश्वराने त्यांची कूस बंद ठेवली होती ह्याचा अर्थ काय? परमेश्वराची इच्छा नसल्यामुळं काही लेकरं जन्माला येऊ शकले नाहीत. म्हणून आपण सगळ्यांनी आज परमेश्वरामध्ये समजून व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. नसते परमेश्वराची इच्छा म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाहीत. आपल्याला काय वाटतं? आपलं काहीतरी चुकलं. मान्य तू चुकला असेल, माझं काहीतरी राहिलं, मान्य तुझं काहीतरी राहिलं असेल, पण ते राहू दिलं परमेश्वराने तुझ्याकडनं, कारण परमेश्वराची इच्छा नव्हती की अमुक अमुक गोष्ट तुझ्याकडनं घडावी. प्रभू येशूची इच्छा होती, देवा मला वधस्तंभावर नाही जायचं, पण परमेश्वराची इच्छा कित्येक वर्षापासून होती, तुला पृथ्वीवर पाठवायचं आहे, तुला फटके खाऊ घालायचेत, मारू द्यायचेत, बसू द्यायचेत आणि वधस्तंभावर तुला पाठवायचं आहे, मरू द्यायचं आहे आणि मेलेल्यातून प्रथम फळ, मेलेल्यातून प्रथम फळ असं तुला मला जिवंत सुद्धा. ही ऑलरेडी परमेश्वराची इच्छा होती. म्हणून लगेच पुढचं वाक्य परमेश्वराने प्रभू येशूच्या मनामध्ये दिलं. कोणतं वाक्य? तरी हे स्वर्गीय पित्या, माझी नको तुझी इच्छा पूर्ण कर. माझी नको हे वाक्य प्रभू येशूच्या मनात परमेश्वराने का दिलं? कारण प्रभू येशूला लगेच समजलं मी जे मागत आहे ते परमेश्वर पूर्ण करणार नाहीये. मी ज्या कोणत्या विनंत्या परमेश्वरासमोर करत आहे त्या विनंत्या परमेश्वर मान्य करणार नाहीये. आपल्या प्रत्येकाला विषयाच्या बाहेरचा एक मुद्दा मी सांगून जाऊ इच्छितो. प्रार्थना करताना तुम्हाला मी विनंती करतो परमेश्वरामध्ये, प्रार्थनेला सुरुवात करताना लगेच समजून घेत जावा. परमेश्वर आपल्याला दाखवून देतो. परमेश्वर सगळेच लक्षात ठेवा, काही सेवकन तुम्हाला सांगतील नाही या विषयाला मान्य व्हायला खूप वर्ष लागतील वगैरे. ठीक आहे, मान्य व्हायला उशीर लागतील. ॲज इट इज जे मागितलेलं आहे ते पूर्ण व्हायला कितीतरी वर्ष, पण सुरुवात व्हायला कसं काय वेळ लागेल? सुरुवात व्हायला कसं काय वेळ लागेल? आपल्या घरामध्ये ज्यांचं तारण झालेलं नाही आहे त्यांच्या तारणाला देवाने सुरुवात केली हे कळण्यासाठी वेळ कसं काय लागू शकतो? एखादी गोष्ट सुरू केली परमेश्वराने, अब्राहाला परमेश्वराने पुत्र संतान दिलं, त्यातनं काय दाखवून दिलं? तुला दिलेल्या अभिवचनाची मी सुरुवात. भले कित्येक वर्षानंतर अब्रामाची संतती आज वाढलेली आहे, कित्येक वर्षांच्या नंतर आज अब्रामाची संतती वाढलेली आहे, भले कित्येक वर्षाच्या नंतर. पण काय त्याचा अर्थ असा होता का कित्येक वर्षापूर्वी देवाने त्या अभिवचनाला सुरुवात नाही केली? देव त्याच्या अभिवचनांना, देव त्याच्या आपल्याला दिलेल्या आशीर्वादांना लगेच सुरुवात करत असतो. आपल्याला गरज आहे ओळखून घेण्याची. 2 मिनिटं वाचूया आपण परमेश्वरामध्ये, वचनामध्ये आपण समजून घेऊया. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून पुढे. सापडलास तर वाच. आणि तिथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. 29. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. हे आसपासच्या 1000 लोकांना ऐकू गेलं असं लिहिलंय तिथं. बरोबर ना? काय लिहिलंय मग? त्या पूर्ण गावामध्ये जितक्या काही ऋतुमती स्त्रिया होत्या त्या सगळ्या स्त्रियांना जाणवलं की आपल्यापैकी एकीच्या अंगातनं रक्तस्त्राव होणं थांबलेलं, असं लिहिलंय तिथं. मग काय लिहिलंय? तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो. व आपण त्या पिढेपासून
बरे झालो आहोत असा अनुभव तिला तिच्या शरीरात आला. प्रभू येशूला पण नाही आला. प्रभू येशूला माहित सुद्धा नव्हतं की कोणतर बरं झालंय. जस्ट प्रभू येशूला एवढंच माहित होतं, सामर्थ्य निघालंय माझ्यातनं. त्या सामर्थ्याचा उपयोग कुणी केला, कशासाठी केला, आय डोंट नो. बट शुअरली अँड सर्टनली आय नो द वन थिंग, अँड विच इज व्हॉट. माईक बंद करा प्लीज. माईक बंद करा. आपले माईक बंद करा. परमेश्वरामध्ये आपल्या सगळ्यांना ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. पलीकडे परमेश्वरामध्ये आपल्या हे सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. जे जाणवलं ते फक्त तिला जाणवलं. काय सांगतं वचन? आणखी तर वाचूया आपण. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. सगळ्यांना मी विनंती करतो, प्लीज काळजी घ्या. आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. असा अनुभव तिला आपल्या शरीरात आला. तिला तिच्या शरीरात आला. प्रभू येशूला नाही आला. समजून घ्या. परमेश्वरामध्ये मी समजून घेतलं, हे जे घडत होतं हे देवाकडे नव्हतं घडलं. कळलं का? प्रार्थना केल्या लगेच, मी तर केल्या पण म्हणणार नाही, प्रार्थना करायला सुरुवात केल्या लगेच जाणवतं आपल्याला आपल्यामध्ये काय की मला याजकाचं पाचारण नाही आहे. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. असा अनुभव तिला तिच्या शरीरामध्ये आला. हे आपल्याला समजतं की आपली प्रार्थना परमेश्वराने मान्य केलेली आहे किंवा नाही. भले लोक म्हणतील अरे ते वचन तर सगळ्यांना लागू आहे. कोणतं वचन? मी माझ्या सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर, ह्या दुनियेला ह्या पृथ्वीला सृष्टी करण्याच्या अगोदर माझा संदेष्टा म्हणून तुला तुझ्या आईच्या उदरामध्ये असतानाच, ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुझी जडणघडण होण्यापूर्वीच मी तुला निवडलेलं. लोक म्हणतील हे वचन तर सगळ्यांसाठीच लागू आहे, तुझ्या एकट्याकरता कुठं लागू आहे? काहीही म्हणू दे लोक, ओनली आय कॅन फील इट. गरजेचं नाही की कोणाकोणाला ते समजत आहे की मी संदेष्ट आहे, मी याजक नाही बाबा, मी सुवार्थिक नाही, किंवा मी प्रेषितही नाही, किंवा परमेश्वरामध्ये शिक्षक सुद्धा. तर मला परमेश्वराने संदेष्टाचीच सध्याला जबाबदारी दिलेली आहे. संदेष्टाचीच सध्याला मला परमेश्वराने पाचारणाची जबाबदारी दिलेली आहे. त्या पाचारणात चालण्याची मला सध्याला जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी समजून घ्या सगळेजण की आपल्याला परमेश्वरामध्ये जर हे कळणार नाही की मला प्रार्थना सुरू केल्या लगेच परमेश्वर सांगत असतो की मला परमेश्वर या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे किंवा मला ह्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देणार नाही आहे. खरं तर हाबेलाला आणि कायनाला जे नंतर समजलं, आपल्याला परमेश्वरामध्ये धन्यवाद द्यायचा आहे प्रत्येकाने परमेश्वराला. त्यांच्यासारखी आपली आज अवस्था नाही आहे. आपण प्रार्थनेला सुरुवात केल्या लगेच परमेश्वर आपल्याला ते एक अश्युरन्स, ती एक खात्री परमेश्वर आपल्याला देऊन टाकतो की होय माझ्या मुला, होय माझ्या मुली, माझ्या सेवका, माझ्या सेविके, तुमच्या या प्रार्थना मला मान्य. खरोखर आपल्या अंतःकरणामध्ये तो आनंद राहतो, टिकून राहतो. काय सांगतं परमेश्वराचं वचन? माझ्या मते होशेमध्ये आहे वाटतं की परमेश्वर विषयीचा जो आनंद तोच माझा मजबूत बळकट दुर्ग आहे. द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय फोर्ट्रेस. सापडलं? थोडंसं लवकर, कारण थांबावं लागेल मला त्यासाठी. ठीक आहे, असो, सापडलं तर मला सांगा. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं. तो आनंद आपल्यामध्ये टिकून राहतो. तो आनंद आपल्यामध्ये वरचेवर वाढत जातो. कमी व्हायच्या ऐवजी वरचेवर तो आनंद आपल्यामधनं वाढत जातो. आणि इतका वाढत जातो
की लोकांना आपण तो जसं काय वाटत आहे असं तो आपण लोकांसमोर प्रकट करायला चालू करतो. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे परमेश्वरामध्ये की खरोखर आपल्या प्रार्थनांना सुरुवात केल्या केल्या लगेच हे समजून घेत जावा, परमेश्वरामध्ये हे समजून घेत जावा की विशेष करून आपल्याला त्या प्रार्थना करण्याऐवजी काय देवाने प्रार्थना मान्य केली आहे किंवा नाही मान्य केली हे लगेच समजून घेता येऊ शकतं. साध्या भातासारखं आहे. भात शिजलाय किंवा नाही शिजलाय याकरता पूर्ण कुकर थंड होऊ द्यायची गरज नसते किंवा पातेलं पूर्ण थंड होऊ द्यायची गरज नसते. ते पातेलं ते बघून किंवा ते कुकर थोडासा आपण वाफ केल्यानंतर उघडून एखादं त्यातलं शीत जर आपण तपासलं तर त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की भात पूर्ण शिजलेला आहे किंवा नाही. एखादी चपाती आपण तपासून पाहू शकतो की बाकीच्या चपात्या व्यवस्थित शिकल्या असतील किंवा नसेल. भाजीचा आपण एखादा घास खात असतो आणि त्याच्यावरून आपण ठरवतो, अंदाज नाही लावत, आपण ठरवून टाकतो आपण की भाजीमध्ये मीठ मसाले व्यवस्थित पडलेले आहेत किंवा नाही. का पूर्ण कढई भरून भाजी आपण संपवतो आणि मग म्हणतो हां चांगली झाली भाजी, असं असतं का? एका छोट्याशा आपल्या चमच्याभर घासावरनं आपल्याला समजून घेता येतं की काय ही भाजी चांगली झालेली आहे का करायचं म्हणून केली, उगीच सांगितलं करा म्हणून केली. लगेच समजून घेता येतं. लगेच समजून घेता येतं. एखाद्याच्या वागण्यावरनं समजतं की त्याला काम करायची इच्छा आहे किंवा नाही. संपूर्ण काम संपेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागत नाही त्याला काम करायची इच्छा होती किंवा नव्हती. सुरुवातीच्याच त्याच्या काम करतानाच्या काही कृतींवरनं समजून येतं ह्याला काम करायची इच्छा नाही बाबा, किंवा याला काम करायची इच्छा खरंच मनापासून आहे, किती चांगलं काम करत आहे. तसंच प्रार्थनेमध्ये आहे. परमेश्वराच्या सगळ्या लेकरांना समजून घेऊ आपण सगळेजण हे की प्रार्थना परमेश्वराला स्वीकार आहे किंवा नाही. परमेश्वर ही प्रार्थना पूर्ण करू इच्छित आहे किंवा इच्छित नाही हे लगेच आपल्याला समजून येऊ शकतं. कारण ती बरी झाली हे फक्त तिलाच माहीत होतं. दानिएलची प्रार्थना ऐकली गेली हे त्याच्यासोबत शद्रक मेशक अबेदनगोला समजलं नव्हतं, ते फक्त दानिएललाच समजलं होतं. तुम्हाला आणि मला परमेश्वरामध्ये हे असंच समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर एलीच्या दोन्ही लेकरांचं काय करणार आहे, परमेश्वर एली याजकाच्या पूर्ण कुटुंबाचं काय करणार आहे हे फक्त परमेश्वराने शमूएल संदेष्टाला, खरं तर शमूएल बालकालाच सांगितलेलं. तो कन्फर्मेशन घेत बसला नाही, मला देवाने हेच सांगितलंय का, मला सांगितलं ते परमेश्वराने सांगितलंय का. त्याला समजलं. तो अक्षरशः घाबरला शमूएलला, एलीला सांगायला. त्याला भीती वाटू लागली. आता एली आजकाल हे सांगायचं तर कसं सांगायचं. सगळ्यांना मी विनंती करतो, विश्वास ठेवत चला. परमेश्वर जे जे आपल्याला दाखवतो ना त्याच्यावर विश्वास ठेवत चला. हे खरोखर परमेश्वराकडनं आहेच आहे. 100% ट्रुली इट इज फ्रॉम फादर गॉड. परमेश्वर स्वर्गीय पित्याकडनं हे आहेच. आपल्याला पूर्ण खात्री मिळते त्यावेळेस. काय सांगतं वचन वाच, नेहम्याचं पुस्तक 8वा अध्याय 10वे वचन. बुक ऑफ नेहमाया चॅप्टर नंबर 8 वर्स नंबर 10. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन कर, गोड गोड पेय प्या, व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वर पित्यार्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वर विषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे. तोच, तो असं म्हणलेलं नाही तिथं. तोच तुमचा आश्रयदुर्ग. इट इज युअर स्ट्रेंथ. इट इज लाईक फोर्ट्रेस फॉर यू. इट इज युअर स्ट्रेंथ. तुमच्यासाठी खरोखर तो परमेश्वरामध्ये सामर्थ्य आहे. तुमच्यामध्ये तोच फक्त आश्रयदुर्ग आहे. तोच एक मजबूत दुर्ग असल्यासारखा आपल्यासाठी आहे. हे समजून घ्यायचं आहे आपल्यापैकी प्रत्येकाला. परमेश्वर प्रार्थना मान्य केला की खात्री मिळते आपल्याला. कशावरून? आपल्या मनात तो आनंद येतो. फक्त येत नाही काही काळापुरता. तो आनंद आपल्या मनात येतो, राहतो, टिकून राहतो आणि वाढत सुद्धा परमेश्वर त्याला नेतो आपल्यामधून. त्या आनंदाला परमेश्वर आपल्यातून वाढवत सुद्धा नेतो. यावरनं समजून घेतलं पाहिजे की ही प्रार्थना परमेश्वराला मान्य आहे किंवा नाही.
आपल्या विषयावर आपण परत जाऊया. तर परमेश्वरामधून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की इयोबाला सैतान जे काही त्रास देत होता ते भले इयोबाच्या समोर येऊन देत नव्हता, पण लोकांचा उपयोग करून देत होता. भले स्वतः सैतान हवेला सांगायला नाही गेला. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितलं का बागेतल्या कोणत्या झाडाचं फळ खाऊ नका. भले सैतान स्वतः नाही गेला, भले त्याने सापाला पाठवलं, पण यातनं समजून काय घ्यायचं आपल्याला, जिथं वचनाची कमतरता, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये, ज्यांच्या विचारामध्ये, ज्यांच्या बोलण्या बसण्या उठण्या वागण्यामध्ये वचनाची, परमेश्वराच्या वचनाची कमतरता, तिथं सैतान जातो. तिथं त्याच्या इच्छा पेरायचा प्रयत्न करतो. तिथं त्याचे संकल्प, त्याचे विचार, त्याच्या कल्पना त्या लोकांना समजवायचा प्रयत्न करतो. त्यांच्यामध्ये त्या शिरतील, त्या लोकांना त्या समजून घेऊ वाटतील असा प्रयत्न तो करतो. वचन सांगता जेव्हा साप तिच्याशी बोलत होता त्यावेळेस लगेच तिने खरं तर आदामाला हाक मारली पाहिजे होती, अहो 2 मिनिट इकडे या ना. पण वचन काय सांगतं, उलट ती त्याचं ऐकत बसली, उलट ती अधिक त्याला विचारत गेली. नाही आम्हाला असं कुठं म्हणलंय प्रत्येक झाडाचं फळ खाऊ नका. आम्हाला काय सांगितलंय, ते एक बागेच्या मध्ये बऱ्याच आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे, त्या झाडाचं फळ मात्र असं सांगितलंय. कधीही लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपल्या मनातले विचार सांगत जाऊ नका. तुम्ही कुणाला शहाणं कराल हे सांगू शकत नाही आपण. प्रत्येकासमोरच प्रत्येकाच इच्छा नका सांगत जाऊ. मी नवीन आयफोन घेणार आहे, मी नवीन 3 BHK घेणार आहे, मला परमेश्वरामध्ये परमेश्वर अमुक ठिकाणी घेऊन जाणार आहे. योसेफासारखं असमंजस, जसा योसेफ तरुणपणामध्ये होता तसा आपण कधी असमंजसपणा आपल्यातनं बाहेर येऊ द्यायला नाही पाहिजे. असो, परमेश्वराला धन्यवाद. संदेशामध्ये आपण स्टिकअप राहूया. वचन काय सांगतो परमेश्वराचा 4था अध्याय, मत्तय वर्तमान वचन क्रमांक 4. मत्तय वर्तमान 4था अध्याय वचन क्रमांक 4. परंतु त्याने उत्तर दिले की हा, मनुष्य केवळ भाकरी नव्हे. पहिला मुद्दा की जिथं परमेश्वराचं वचन कार्य करत असतं तिथं सैतान राहत नाही. जिथं परमेश्वराचं वचन कार्य करत असतं तिथं सैतान थांबत नाही. ज्यांना वचनामध्ये जास्त वेळ घालवू आवडतो तिथं सैतान थांबत नाही. आणि बरोबर ह्याच्या विरुद्ध वचन काढून ठेव, दावीद ज्या वेळेस दाब्यावर फिरत होता परमेश्वरामध्ये, डेव्हिड सिन अगेन्स्ट गॉड किंवा डेव्हिड अँड बेथशेबा, बस पडेल तेवढं. जुन्या काळामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की ज्या वेळेस, दुसरा मुद्दा आपल्या संदेशाचा दुसरा मुद्दा, ज्या वेळेस सैतान एखाद्याला त्याच्या इच्छा प्रकट करत असतो त्यावेळेस तो आणखी एक पद्धत, आणखी एक तऱ्हा वापरतो. परमेश्वरामध्ये आपण वचनातून वाचून पाहूया, तिच्यानुसार आपण समजून घेऊया परमेश्वराची इच्छा. जुन्या करारामध्ये आपण एक वचन वाचणार आहोत. सापडलं पुस्तक 2 शमूएल, बुक ऑफ 2 सॅम्युएल, अध्याय क्रमांक 5. संध्याकाळच्या वेळी 2 शमूएल अध्याय क्रमांक 11 वचन क्रमांक 2 पासून पुढं. हां, संध्याकाळच्या वेळी हा. दावीद पलंगावरून उठून हां, राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. संध्याकाळच्या वेळेला उठला. पहिला मुद्दा काय सांगतं वचन परमेश्वराचं, परत वाच. संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून, समजून घ्यायचं आपण परमेश्वरामध्ये प्रत्येकाने, सैतान तिथं त्याच्या गोष्टी प्रकट करतो. सैतान त्यांना त्याच्या इच्छा प्रकट करतो ज्यांना स्वतःच्या जीवनामध्ये नियोजित आखणी करून जीवन जगू वाटत नाही. स्वतःच्या जीवनाकरता ज्यांना व्यवस्थित वेल मॅनेजमेंट करून एक टाइम टेबल बनवल्यासारखं ज्यांना जीवन जगू वाटत नाही प्रतिदिवसाचं, पहिला मुद्दा, त्यांच्या जीवनात सैतान त्याच्या इच्छा मांडायचा प्रयत्न करतो. वचनस्पट संदर्भ परमेश्वराचं वाचूया. 3 अध्याय उत्पत्तीचं पुस्तक, पहिल्या वचनापासून पुढं. उत्पत्ती 3 अध्याय पहिल्या वचनापासून पुढं. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही.
तो स्त्रीला म्हणाला, कसं काय, तिला बोलायचा संबंध त्याला कसं काय मिळाला, किंवा तिला बोलायची संधी त्याला कसं काय मिळाली. वचन सांगतं की इथं आदाम तिला काहीही विचारत नाहीये. ज्या अर्थी आदाम तिला इथं काहीही विचारत नाहीये की तू कुणाशी बोलत आहेस, काय बोलत आहेस, कशा करता बोलत आहेस, याचा अर्थ तू तिच्या आजूबाजूला नव्हता सुद्धा. कळत आहे का, समजतं प्रत्येकाला. संदेश खूप गरजेचा आहे. फक्त मी जास्त मोठा होऊ नये म्हणून थोडंसं लवकर शिकवत आहे. मी विनंती करतो समजून घ्यायचा प्रयत्न करा. वचन सांगतं तो तिला गाठला आणि त्यावेळेस आदाम तिच्या बाजूला नव्हता. हे कशावरून कळतं आपल्याला, कारण आदाम त्याला विचारला असता, तिला सुद्धा विचारला असता, काय बोलता तुम्ही, मला पण जरा सांगा ना, मला पण तुमच्या डिस्कशनमध्ये इन्क्लूड करून घ्या, आपण तिघजण एकत्र बोलूया काय बोलायचं ते. ज्या अर्थी परमेश्वरामध्ये तिचं शेड्यूल फिक्स्ड नव्हतं, मॅनेज्ड नव्हतं, त्या अर्थी सैतान परमेश्वरामध्ये तिच्या जवळ गेला. आणि हीच गोष्ट आदामाच्या बाबतीत त्याला सापडली नाही. कारण आदामाला परमेश्वराने वचन सांगता, वाचूया आपण 2 अध्याय 10व्या वचनापासून पुढं, उत्पत्ती, जेनेसिस चॅप्टर नंबर 2 2nd चॅप्टर फ्रॉम वर्स 10 ऑनवर्ड्स. हां, बागेला पाणी देण्यासाठी हां, एदेनात एक नदी उगम पावली. 13 दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. 15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन त्याची मशागत व राखण करायला ठेवले. कुणाला, मनुष्याला. हां, तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली, तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यापैकी, कारण मनुष्यामध्ये एक स्त्री होती जी येणार होती आणि एक पुरुष होता, बरोबर, एक स्त्री होती, एक पुरुष होता. त्याच्या अगोदर, स्त्री आणि पुरुष बनण्याच्या अगोदर मनुष्य नर आणि नारी असा होता. मेल अँड फिमेल, नॉट मेन अँड वुमेन. मेल अँड फिमेल गॉड क्रिएटेड देमसेल्व्स. नर व नारी अशी त्यांना देवाने उत्पन्न केली. त्यातल्या नराला, त्यातल्या आदामाला देवाने काम दिलं. काय काम दिलं, बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ अचित्त खा. त्याच्यावरचं वचन वाच. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. बरोबर, कुणाला, नराला, नारीला नाही. जी स्त्री परमेश्वर बनवणार होता तिला नाही. ही जबाबदारी परमेश्वर, आणि पुढच्या वचनामधली आज्ञा सुद्धा परमेश्वराने स्त्रीला दिली नव्हती. ह्याचा अर्थ ज्यांना जबाबदाऱ्या नाहीत, ज्यांना काही रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या प्रत्येकाने आज समजून घ्या, सैतान व्यवस्थितपणे तुमच्या जीवनामध्ये, जसं काय त्याला खास तुम्ही स्वतः आमंत्रण दिलंय, इतक्या व्यवस्थितपणे तो तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. आणि तरीसुद्धा काही लोकांना कळत नाही आम्ही आजारी का पडत आहोत. जगा अजून निवांत जीवन, अजून निवांत जीवन जगा. हेच कारण आहे की परमेश्वराचे सेवकगण का त्यांचं जीवन, व्यस्त जीवन जगतात. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं. शमूएल परमेश्वराचा संदेष्टा झोप घेण्या व्यतिरिक्त आराम करत नव्हता. दानिएल परमेश्वराचा संदेष्टा यरुशलेमेची सुटका, यरुशलेमेची सुटका, यरुशलेमेची सुटका याच्या पलीकडे दुसरा काहीही विचार करत नव्हता. दावीद परमेश्वराचा खरोखर खूप चांगला, परमेश्वराने नियुक्त केलेला, परमेश्वराने ज्याला पाठवलं होतं तो परमेश्वराचा चांगला राजा. यरुशलेमेचं आणि इस्रायल लोकांचं संरक्षण, त्यांचं भलं, त्यांचं कल्याण याच्या व्यतिरिक्त काहीही विचार करत निवांत पडत. पण आता आपण तो अध्याय पाहायला जाणार आहोत. तो अध्याय आपण परमेश्वरामध्ये आता विशेष करून समजून घ्यायला सुरू केलेला आहे की ज्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं दावीद कधी उठला त्याच्या झोपेतून. दावीद राजा त्याच्या झोपेतून कधी उठला, वाच वचन, अध्याय क्रमांक 11, पुस्तक दुसरा शमूएल, शमूएलाचं दुसरं पुस्तक, त्याचा 11वा अध्याय, दुसऱ्या वचनापासून पुढे. हा, संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावर उठून. कधी, संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून. थोडंसं आपण एकदा इंग्रजी भाषांतर पण वाचूया फ्रॉम किंग जेम्स व्हर्जन. हा, अँड
it came to pass हां. even in थोडं जवळ घे, चुकू नको. हां and it came to pass in an evening tide हां that David arose from off his bed. डेव्हिड त्याच्या बेडवरनं उठला. चा अर्थ झोपला होता, चा अर्थ पडून होता. माहित नाही आराम करत होता का नाही, पण बिछाण्यावर पडला होता. आणि उठला त्याच्यावरनं कधी? संध्याकाळच्या वेळेला. त्यातनं काय समजून येतं? साहेब राजांचं शेड्यूल नियोजित केलेलं नव्हतं, त्यांची वेळ ठरवली गेलेली नव्हती. आपल्या प्रत्येकाला परमेश्वरामध्ये हे समजणं गरजेचं आहे. हीच चूक हवे बाबतीत पण झाली. देवाने काम दिलं होतं, देवाने जबाबदारी दिली होती, देवाने रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती आणि देवाने आज्ञा दिली होती, ही फक्त आदामाला. वचन स्पष्ट सांगतं, मग परमेश्वर देव आदामाला म्हणाला. वचन सांगत नाही मग परमेश्वर देव मनुष्याला म्हणाला. मनुष्याला म्हणाला असं जर का शब्द असला असता तर ते दोघांनाही लागू झालं असतं. कुणाला? नर आणि नारी, आदाम व जी हवा बनवणारा परमेश्वर, तिला सुद्धा ते लागू झालं असतं. का सैतान हवेच्या मागे गेला? कारण त्याला स्पष्टपणे दिसलं, सापाला फक्त त्याने हवेच्या मागे का पाठवलं, हवेलाच फक्त त्याने भुरळायचा प्रयत्न का केला? कारण त्याला स्पष्ट समजलं, शी इज नॉट वर्किंग फॉर एनिथिंग, शी डू नॉट हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटीज. यहुदाच्याच मनात सैतान का शिरला? पैसे सोडलं तर साहेब दुसरं काहीही काम करत नव्हते. पैशांचा विचार सोडला तर साहेबांकडे दुसरी कुठलीही जबाबदारी. पैशानेच त्याने त्याला फसवायचा प्रयत्न केला. हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याकडे परमेश्वराने जे टॅलेंट, जे स्किल, जी काही परमेश्वर तुमच्यामध्ये एक चांगली गोष्ट, एक नाही ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांचाच उपयोग सैतान तुम्हाला फसवायला करेल. सुंदर लोकांना परमेश्वरापासून दूर घेऊन जाण्याकरता त्यांच्या सुंदरतेचाच सैतान उपयोग करतो. कुरूप लोकांना परमेश्वरापासून दूर घेऊन जाण्याकरता त्यांच्या कुरूपतेचाच सैतान उपयोग करतो. काही लोकांना राग असतो, काही लोकांना चीड असते भरपूर. त्या रागाच्याच स्वभावाचा, त्या चीड येत असलेल्या स्वभावाचा लोकांना परमेश्वरापासून लांब ठेवण्यासाठी सैतान उपयोग करतो. खरं तर त्यांना तो राग, खरं तर त्यांना ती चीड फक्त दुष्टात्म्यांची यायला पाहिजे, फक्त अशुद्धात्म्यांची, फक्त दुरात्म्यांची आणि फक्त सैतानाची यायला पाहिजे, ना की परमेश्वराच्या लेकरांची. त्यांचा राग परमेश्वरानेच त्यांच्यामध्ये दिलेला असतो. आपल्याला काय वाटतं, का रे एखादा माणूस एवढा राग करतो? हां, त्या माणसाने राग लोकांवर नाही केला पाहिजे, प्राण्यांवर किंवा पक्ष्यांवर किंवा इतर कुठल्या गोष्टीवर त्यांनी राग नाही केला पाहिजे. तो राग त्यांनी कुठे व्यक्त केला पाहिजे? दुष्टात्मे जर का एखाद्याला जाचत असतील, दुरात्मे, अशुद्धात्मे जर का एखाद्याला नडत असतील, त्या अशुद्धात्म्यांवर, त्या दुष्टात्म्यांवर, त्या दुरात्म्यांवर त्याने आपला राग व्यक्त केला पाहिजे. म्हणून सैतान बरोबर त्या रागाचाच उपयोग करतो एखाद्याला परमेश्वरापासून दूर ठेवण्यासाठी. दूर घेऊन जाऊ शकत नाही, कारण वचन काय सांगतं? आपल्याला परमेश्वराच्या प्रीतीपासून कोण वेगळं करू शकतं? कुणीही नाही. दूर ठेवतो फक्त. तिला एक जबाबदारी दिलेली नव्हती, पण तिच्यामध्ये ती जबाबदारी एक खरोखर स्किल म्हणून पहिल्यापासूनच होती. ती सुद्धा आज्ञापालन करू शकली असती. कोण? हव्वा सुद्धा आज्ञापालन परमेश्वराचं करू शकली असती, पण ती स्वतःहून काही गोष्टीमध्ये पडायला नको म्हणली. तिने स्वतःहून काही गोष्टी आपल्या साथीदाराला, आपल्या जोडीदाराला, आपल्या पतीला विचारायला नको म्हणले. म्हणून मी प्रत्येक वेळेस आणि नेहमी सांगत असतो, खास करून परमेश्वरामध्ये पती पत्नींना एकमेकापासून काहीही लपून ठेवू नका. कारण ज्यावेळेस तुमच्यामध्ये गोष्टी लपवालपवीला चालू होतात, तेव्हाच सैतान प्रवेश करतो. जी गोष्ट आदामाला माहीत होती, ती गोष्ट हवेला माहीत नव्हती. ती गोष्ट आदामाने हवेला सांगितली पण नव्हती. फक्त एवढं सांगितलं होतं आदामाने. काय सांगितलं होतं? देवाने असंच आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? बागेतल्या मध्ये असणाऱ्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. पण हे सांगितलं नाही, बघ देवाने दिलेली ही आज्ञा आहे, ही आज्ञा मोडण्याकरता, ही आज्ञा तू मोडावी म्हणून जर तुला कोणी फसवायला वगैरे आलं तर मला हाक मार, मला बोलव, मला लगेच मध्ये घे. हे सुद्धा तो सांगू शकला असता, पण त्याने सांगितलं. तो हे सांगू शकला असता.
समजून घेऊ आपण सगळेजण परमेश्वरामध्ये. दावीद पलंगावरनं संध्याकाळच्या वेळेला उठला. काय सांगतं वचन? दुसरे शमूएल 11 अध्याय दुसऱ्या वचनापासून पुढे काय सांगतं वचन परमेश्वराचं? संध्याकाळच्या वेळी. ज्या अर्थी संध्याकाळच्या वेळी तो उठला त्या अर्थी त्याचं शेड्यूल नव्हतं ठरलेलं, त्याचं नियोजन झालेलं नव्हतं, त्याने मॅनेजमेंट व्यवस्थित करत नव्हतं त्याच्या दिवसभराच्या सगळ्या वेळेची. मी असं म्हणत नाही की आयुष्यभर दावीद असं वागला, मी म्हणतो की त्या दिवशी दावीदापेक्षा परमेश्वराचा खरोखर कोण दुसरा इतर सेवक ज्याच्याबद्दल परमेश्वर म्हणला असं की हा माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, दुसरं कोणीही असं नव्हतं. मोशे, दावीद आणि प्रभू येशू ह्या तिघांबद्दलच फक्त ती वचनं आहेत जी इतर कोणासाठी नाही आहेत. असो, उद्देश संदेशातनं परमेश्वराचा जो आहे तो आपण समजून घेऊया. संध्याकाळच्या वेळेला उठला. पुढं संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावर उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. राजमंदिराच्या दरबारात जाऊन सर्व पंतप्रधानांना, सर्व प्रधानमंत्र्यांना, सर्व मंडळीतल्या त्याच्या दरबारातल्या सैनिकांना, सेनापतींना बोलवून घेऊन चला रिपोर्ट करा असं खरं तर म्हणायच्या ऐवजी वचन काय सांगतं? टाइमपास करायला गेला. एक तर पहिल्यांदाच उशिरा उठला ते उठला. रिपोर्टिंग घ्यायच्या ऐवजी काय चाललंय काय नाही चाललंय हे विचारायच्या ऐवजी पहिल्यांदा काय करत बसला? टाइमपास. वेळेचा वाटेल तसा उपयोग, ज्याला सदुपयोग म्हणत नाही आपण, त्याला काय म्हणतो? वाटेल तसा उपयोग, दुरुपयोग. प्रत्येकाला आपल्या परमेश्वरामध्ये हे समजून घेता यायला पाहिजे. सैतान तेव्हा आपल्या जीवनात शिरायचा प्रयत्न करतो जेव्हा आपण त्याला फावले दिसतो, जेव्हा आपण त्याला काहीही काम करत नाही आहे असे दिसतो. आणि लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये शब्दा दिवशी तो करतो काय करतो? तो जे गीत असतात आराधनेचे टाईप करतो आणि ग्रुपवर. तेवढं करणं म्हणजे काम नाही, तेवढं करणं म्हणजे जबाबदारी नाही. हे कोणीही करू शकतं. 15 रुपये दे, पेज भरतो टाईप करून देतील. दॅट इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट इज समथिंग दॅट यू आर डुईंग. ते काहीतरी आहे जे तू करत आहेस. मग दावीद पण तेच करत होता. मग काय केलं पाहिजे? बिझी राहणं, व्यस्त राहणं, ह्याचा अर्थ काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या गौरवासाठी ज्या गोष्टी करता येईल ना ते करा. परमेश्वराच्या महिमेसाठी जे करता येईल ते करायचं. समजत आहे का? ते गीत टाईप करण्यापेक्षा ते गीत असे घ्यायला पद्धत आपल्याला जमायला पाहिजे की त्यामुळे सगळ्यांनाच पवित्र आत्मा स्पर्श करेल. त्यामुळे सगळेजण परमेश्वरामध्ये आत्म्याने खरेपणाने आराधना प्रत्येक शब्दा दिवशी करतील. अशा प्रकारे गीत गाता यायला पाहिजेत. नुसतं सूर ताल लय नाही, ह्याच्या पलीकडं पवित्र आत्म्याला आपल्याला इथं ये म्हणून विनंती करता यायला पाहिजे. पवित्र आत्मा तुझी उपस्थिती इथे तू कर, अशी आराधना करता येण्याची जबाबदारी घ्यायचं. म्हणजे व्यस्त लाईफ जगायचं, म्हणजे व्यस्त जीवन जगणं. वचन सांगतं ज्यावेळेस त्याला कळालं की टॅक्स कायमचा फ्री होणार आहे. कुणाच्या परिवारावरून? जो गल्याथाचा वध करेल त्याच्या परिवारावरून. दुसरा भेटीचा भाग की त्याला बक्षीचा दुसरा भाग त्याला राजाच्या कन्येशी सुद्धा विवाह करून दिला जाणार आहे. आणि तिसरा भाग तो राजाचा जावई, त्याला मान सन्मान सुद्धा दिला जाणार आहे. लगेच वचन सांगतं दावीद राजा ती एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवला, गल्याथाला मारणारच मी आज, हे ठरवून टाकलं. हे का ठरवून टाकला? कारण त्याला ती एकच गोष्ट डोळ्यासमोर दिसत होती. ना केवळ त्यातनं माझा इन्कम टॅक्स फक्त माफ होणार आहे, दावीदाची फक्त एवढी इच्छा नव्हती, त्यातनं फक्त माझा इन्कम टॅक्स माफ होणार आहे, त्यातनं फक्त माझं राजाच्या मुलीशी लग्न करून देण्यात येणार आहे, आम्हाला काही मागायची गरज पडणार नाही, राजा स्वतः सगळं देणार आहे. फक्त एवढा त्याचा उद्देश नव्हता. त्याचा उद्देश हा सुद्धा होता, प्रामुख्याने प्रथम गल्याथाला मारलं महिमा परमेश्वराचा. गल्याथाला मारलं, परमेश्वराचे लोक विजयी, परमेश्वराचे लोक परमेश्वराचा आणखी महिमा करतील म्हणून तो त्या गोष्टीमध्ये उतरला. आणि इकडं फुल टाइमपास, डू नथिंग, ईट 5 स्टार, काही करू नका, असंच छतावर जावा, इकडे तिकडे बघत बसा.
नेहमी लक्षात ठेवा, आराम करायचं आहे ना, फॅमिलीसोबत, तुमच्या जवळच्या लोकांसोबत करा. आणि एकट्याने जरी करायचं असेल तरी जिथं लोक आहेत तिथं जावा. जिथं तुम्ही परमेश्वराच्या भयामध्ये राहू शकता तिथं जावा. जिथं परमेश्वराचं भय तुम्ही धरून तो आराम फरमावू शकता, त्या अवस्थेत, त्या ठिकाणामध्ये, त्या जागांमध्ये आपण जायला पाहिजे. तिथं नको जिथं सैतानसुद्धा येऊन आपल्याला त्याचे विचार घालायला चालू करेल. तिथं नको. सो वाटत आहे मला की भाग 3 करावा लागेल, कारण संदेश अजून माझा अर्धासुद्धा झालेला नाही आहे, की सैतान कसं त्याचे विचार आपल्या जीवनामध्ये पुरवायचा प्रयत्न करतो. मुद्दा क्रमांक 2, तो पाहतो की आपण काहीही न करता असंच जीवन जगत आहोत का. हे बघा, कामावर तुम्ही जाता, तुम्ही काम करता, ते काम आहे, दॅट इज नॉट रिस्पॉन्सिबिलिटी. ते तुमच्या परिवाराला सांभाळण्याकरता, तुमच्या परिवाराच्या गरजा परमेश्वराकडनं पुरवून देण्याकरता, परमेश्वरामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण करण्याकरता परमेश्वर कृपेने तुम्ही तिथे काम करताय. त्यातून सुद्धा परमेश्वराचा महिमा होतोच, नाही असं नाही. पण आपल्याला परमेश्वरामध्ये माहीत पाहिजे तिथून बाहेर पडल्यानंतर काय, किंवा तिथं सुद्धा मोकळा वेळ मिळाल्याच्या नंतर काय. जिथं काम करत आहोत आपण तिथं सुद्धा मोकळा वेळ जर का मिळाला, फावला वेळ जर का मिळाला तर काय. म्हणून परमेश्वराने स्पष्टपणे आपल्याला समजून घ्यायला सांगितलंय, जबाबदारी आपली जी आहे ती प्रत्येक ठिकाणी कॅरी करा, तिला वागवा. प्रत्येक ठिकाणी माझी जबाबदारी काय आहे, परमेश्वरामध्ये विशेष करून भविष्यवाणी परमेश्वर कृपेने करणं, तिचा अर्थ लोकांना समजावून सांगणं. आणि म्हणून मी दिवस असो, रात्र असो, सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, पहाट असो, मध्यरात्र असो, परमेश्वरामध्ये मी जर का जागा असेल ना, ज्या कुणाकरता मला भविष्यवाणी करता येईल परमेश्वराच्या कृपेने, त्यांच्याकरता मी लगेच भविष्यवाणी करून ग्रुपवर टाकत असतो. वेळ लावत नाही मी, जर मी खरोखर मोकळा असेल तर. आज ग्रुपवर तुम्ही पाहिलं असेल सकाळी, आज 3 दिवसापूर्वीच्या स्वप्नाचा मी आज प्रश्न विचारला होता, खरोखर राशीच दिसल्या का. काही जण वाटेल 3 दिवसापूर्वीचं आहे, आता काय 2 दिवसामध्ये मला वेळ नव्हता, आज 3रा दिवस आहे, आज मी निवांत होतो. म्हणून मी समजून घेतलं, निवांत वेळामध्ये, ह्या निवांत वेळेमध्ये टाईमपास करण्याऐवजी परमेश्वराच्या महिमेसाठी जी जबाबदारी मला दिलेली आहे तिला पार पाडूया. संदेश संपला मी असं म्हणणार नाही, उद्या आपण याचा भाग 3 कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत परमेश्वरामध्ये म्हणजे प्रत्येकाला विनंती, या 2 गोष्टी समजून घ्या. सैतान आपल्या जीवनामध्ये त्याच्या इच्छा पूर्ण करू नये, त्याच्या इच्छा आपल्याला दाखवायचा प्रयत्नसुद्धा करू नये, की ज्यामुळं एकतर त्या तो पूर्ण करायचा प्रयत्न करेल, किंवा ज्यामुळं एकतर तो परमेश्वराच्या इच्छा पूर्ण न होऊ देण्यासाठी प्रयत्न करेल. एक तर स्वतःची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न, किंवा परमेश्वराची इच्छा पूर्ण न होऊ देण्याचा. सैतानाने हे करूच नये. म्हणून प्रत्येकाला 2 मुद्दे मी परमेश्वरामध्ये आज सांगत आहे. स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण, स्वतःचे विचार वचनाने पुरेपूर भरा. वचनं पाठ करा, ती समजून सुद्धा घ्यायला लागा. परमेश्वराची वचनं पाठ करा आणि ती समजून सुद्धा घ्यायला चालू करा. विनंती म्हणजे प्रत्येकाला. आणि दुसरा मुद्दा, की निवांत विश्रांतीशिवाय बसू नका. विश्रांती घ्यायची असेल तरच निवांत बसा, तरच आराम करा. उगाच काहीतरी दुसरं करायचं आहे, उगाच काहीतरी म्हणजे आहे वेळ, बोर होत आहे, करमत नाही आहे, म्हणून हे करू, म्हणून ते करू, नाही चांगलं. मी स्वतः प्रवेशमध्ये साक्ष आहे या गोष्टीचा, की आज मला पवित्र आत्मा लगेच सांगतो, नको हे बघू नको, ह्याच्याने तू माझ्यासोबत संबंधामध्ये कमी होशील. हे ऐकू नको, याच्यामुळे तू माझ्या संबंधामध्ये कमी होशील. इकडे लक्ष देऊ नको, तिकडे जाऊ नको, यांच्याशी बोलू नको, यांना वेळ देऊ नको, यांचा वेळ मागून घे, यांच्यासोबत जा, बस, उठ, ऐक त्यांचं. सांगतो मला पवित्र आत्मा लगेच सांगतो. मी ते फॉलो करत आहे, मी त्याचं पालन करत आहे. म्हणून परमेश्वर स्वर्गीय पिता आज विशेष करून त्याच्या महिमेसाठी मला उपयोग करत आहे. प्रत्येकाला माझी विनंती परमेश्वरामध्ये, दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. सैतान त्याच्या इच्छांना आपल्या जीवनात पूर्ण करण्याकरता आणि परमेश्वराच्या इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ न देण्याकरता जे प्रयत्न करत असतो, ते प्रयत्न तो ह्या 2 मुद्द्यांना ज्यांच्या जीवनात पाहत नाही त्यांच्या जीवनात सैतान कार्य करतो. मुद्दे 2 कोणते आहेत? जिथं वचनाची कमतरता तिथं सैतान कार्य करतो, आणि ज्यांना
परमेश्वरामध्ये आपल्या जीवनाचं व्यवस्थित नियोजनबद्ध आखणी करता येत नाही. आपल्या दैनंदिन जीवनाची ज्यांना व्यवस्थितपणे आखणी करता येत नाही, आज दिवसभरामध्ये काय काय करायचं, काय काय नाही करायचं, कुणाकुणाकडं जायचं, कुणाकुणाकडं नाही जायचं, याची आखणी ज्यांना करता येत नाही ना, त्यांना मी विनंती करतो, सावध व्हा, सुधरा, जीवनाची आखणी करा. मॅनेज करूनच जीवन जगा. अंधाधुंद पद्धतीने जीवन जगणं भिकेला लावण्याचं काम आहे. नीतिसूत्रामध्ये वचन आहे. आपण उद्या पाहणार आहोत परमेश्वर कृपेने ते. तोपर्यंत परमेश्वरामध्ये विशेष करून आपण सगळे